दीड वर्षांपूर्वी पुण्यातल्या एका आईची आपल्या मुलासोबत ताटातूट झाली। पालखी सोहळ्यातल्या गर्दीत हा गतिमंद मुलगा हरवला होता आणि तोच मुलगा आता तब्बल दीड वर्षांनी आपल्या आईला पुन्हा भेटला। पाहूया। आनंदाने भारावलेल्या आईची आणि मुलाची ही तब्बल 2 वर्षांनी झालेली भेट। दीड वर्षांपूर्वीच्या पालखी सोहळ्यादरम्यान 16 वर्षांचा गतिमंद सलमान गर्दीतून हरवला होता। सलमान मूळचा ओडिशा राज्यातला। सलमानचं कुटुंब मोलमजुरीसाठी पुण्यातल्या हडपसर भागात राहतं। संत ज्ञानेश्वरांची पालखी हडपसर भागातूनच जाते। याच पालखी सोहळ्यावेळी सलमान गर्दीतून हरवला। आईच्या शोधात तो रस्ता दिसेल तिकडे भटकत होता। 24 जानेवारी 2022च्या रात्री पोलिसांनी त्याला संशयित म्हणून अटकलं। त्यावेळी त्याला फक्त आपलं सलमान हे नावच सांगता येत होतं। पोलिसांनी त्याला जवळच्याच यशोधन अनाथाश्रमात दाखल केलं। तब्बल 1.5 वर्ष सलमान अनाथाश्रमात राहिला। त्याच्यासाठी किती मी इथे तिथे फिरली, माझा जीव लई गेलाय। देव धर्मपशी भी गेली, कुठे खातो, कुठे राहतो, कुठे काय करतो। तुम्ही लोक ठेवले ना, मला लई खुशी झाली। मी रोज रात्री झोपताना म्हणजे आठवण काढायची आणि देव धर्मालाच बघायची, म्हणजे कधी भेटणार रोजच असं म्हणजे रात्री रडतच होती रात्रभर आणि रोज त्याची आठवण काढायची। मग कुठं कधी भेटणार, पण लोक म्हणायचं नाही भेटत आहे तसा, पण मी म्हणले नाही तसं काही नसते, देवाचं वर सगळं असते, म्हणून ते भेटला कसं पण। सलमान पुन्हा आपल्या आईकडे कसा परतला याची कहाणी ही रंजक आहे। सातारा जिल्ह्यातले शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांनी काही महिन्यांपूर्वी त्यांचा वाढदिवस यशोधन अनाथाश्रमात साजरा केला। त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला। हाच व्हिडिओ सलमानच्या आईने पाहिला आणि त्या व्हिडिओमध्ये सलमानच्या आईला आपला मुलगा दिसला। सलमानच्या आईनं तातडीनं पुरुषोत्तम जाधव यांच्याशी संपर्क साधला। जास्त लोकांनी या अनाथाश्रमामध्ये यावं, बाहेर धांगडधिंगा करण्यापेक्षा अशा लोकांना मदत करावी या हेतूने एक क्लिप व्हायरल केली होती। ती व्हिडिओ क्लिप जवळपास 7 लोकांनी पाहिली। त्या माध्यमातून काल या सलमानचे नातेवाईकांनी काल माझ्याशी फेसबुकवरून माझा नंबर घेतला आणि संपर्क साधला आणि त्यामुळं आज सलमानला त्याचे कुटुंब मिळालं, त्याची आई मिळाली। तो सातत्याने त्याच्या आईची आठवण काढत होता। यशोधन अनाथाश्रम ही संस्था अनाथ आणि बेघर मुलांचा सांभाळ करते। याच संस्थेनं सलमानची 2 वर्ष देखभाल केली। खरं तर हा खूप आनंदाचा आणि खूप चांगला क्षण आहे की आज हरवलेल्या सलमानला त्याचे आई वडील बहीण चाचा हे सगळे लोक आज मिळालेत आणि तेच नातेवाईक आज आपल्या या संस्थेमध्ये आलेत आणि सलमानला आपण त्याच्या सुखरूप त्यांच्या ताब्यात दिले। सोशल मीडिया जितका वाईट तितकाच तो चांगलाही आहे। सोशल मीडियाचा योग्य वापर झाला तर काय होऊ शकतं याचंच हे उदाहरण। राहुल तपासे, ABP माझा, सातारा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।